नमस्कार, मी नरेंद्र खंबायत. आपण पाहत आहात सर्वम न्यूज 24. औडावत येथील शेतकऱ्यांचा वीज वितरण कर्मचाऱ्यांना घेराव. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या औडावत येथील शेतकऱ्यांनी औडावत वीज वितरण केंद्रावर आपली समस्या मांडण्यासाठी आज धाव घेतली असता वीज उपकेंद्रावर ऑपरेटर वगळता कुणीही सक्षम अधिकारी नसल्याने शेतकरी संतप्त झाले. वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. अखेर सहाय्यक अभियंता सचिन केदारे यांच्याशी फोनवर संभाषण करून शेतकरी माघारी परतले. येथील कवठड, आगाशे, वडे शिवार, गवड्या शिवारातील शेतकरी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे हैराण झाले आहे. विजेअभावी कृषीपंप चालत नसल्याने मका, हरभरा, गहू, कांदा, भुईमूग, केळी, टरबूज आदी पिकांची वाताहत होत आहे. तर दुसरीकडे नादुरुस्त रोहित्र त्वरित मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच तापले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत औडावत व मंगरुळ वीज कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने बळीराजा हताश झाला आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित ऑपरेटरांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच औडावत पोलिसांचा फौजफाटा वीज कार्यालयात दाखल झाला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप राजपूत यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत शेतकऱ्यांची मनधरणी केली. यावेळी रुपेश माडी, प्रभाकर माडी, भूषण देशमुख, मधुकर कासार, सुरेश बाहिती, उमेश देशमुख, कैलास महाजन, विजय महाजन, पिंटू देशमुख, प्रवीण नेवे, गिरीश लोखंडे, दत्ता नेवे यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. चला पाहूया या आंदोलनाची काही क्षणचित्रे. तुम्हाला तसं काही डाऊट असेल तर ते काही मारण्यासाठी आले पण ते समजवण्यासाठी आले. एक महिन्यापासून मंगरुळ पिढर क्लिअर झालं नाही. यांना साहेबांना फोन लावतो तर साहेबांचे फोन बंद येत आहेत. वायरमॅनांना फोन लावतो तर वायरमॅन फोन उचलत नाहीये आणि पिढर 10 मिनिटं स्थानिक वायरमॅन कोणी जागेवर नाहीये. आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहे. यांना आमच्या समस्या मांडण्यासाठी पण या ठिकाणी समस्या ऐकायला एकही साहेब या ठिकाणी हजर नाही आहेत. तर आम्ही आता आमच्या समस्या कोणाकडे मांडाव्या हा मोठा प्रश्न आहे. आज नाही तुम्ही काय सांगू शकत